नमस्कार, मी तुमची हितचिंतक जान्हवी ताई। आज आपण चुलीवरती जी कोकणातली फेमस गोडी डाळ असते ती बनवणार आहोत। ह्याच्यामध्ये तिन्ही प्रकारच्या डाळी टाकल्यात मी, कारण आम्हाला डाळी जास्त आवडतात। त्याच्यामध्ये तूर, मूग आणि मसूर अशा सगळ्या डाळी टाकल्यात आणि ड्रमस्टिक, आपल्या इकडे शेवग्याच्या शेंगा म्हणतात किंवा शेकटाच्या शेंगा म्हटल्या जातात कोकणी भाषेमध्ये किंवा आपल्या मराठी भाषेमध्ये, आणि ह्याला इंग्लिशमध्ये ड्रमस्टिक म्हणतात। तर याच्यामध्ये शिजवताना मी टोमॅटो आधीच टाकले होते। डाळ शिजवताना टोमॅटो आणि शेवग्याच्या शेंगा ही पूर्ण डाळ शिजलेली आहे। ह्या डाळीमध्ये आता आपण थोडीशी हळद मी मगाशीच टाकली आहे, कारण थोडा पिवळसर रंग यावा म्हणून। आणि आता थोडी अजून छान असा पिवळा रंग येईल। आणि हे तेल आहे फोडणी, आणि हा थोडी काळी भांडी आहेत, कारण कोकणामध्ये काळी भांडी चुलीवरती होणं स्वाभाविक आहे। मटेरियल बघूया आपण, म्हणजे साहित्य। आपण इथे मुंबईसारखा गॅस न पेटवता चुलीवरच्या लाकडांवरती पेटवतो, ती म्हणजे चूल। आता आपण ना साहित्य बघूया काय लागणार आहे ते। कढीपत्ता, लसूण, मिरची। मिरची आपण प्रॉपर शेतातली, म्हणजे जी विदाउट केमिकलची मिरची आहे। आता ह्याच्यामध्ये जाईल जिरं, आपलं जे जिरं असतं ते जिरं आपण टाकणार आहोत। हा मसाल्यांचा डब्बा माझा फेमस, हे जिरं आहे। जिरं जाणार, थोडी मोहरी जाणार, थोडी लांब होते कारण अंगावर यायला नको, मुंबईला जाऊन कामाला जायचंय। एकदम थोडीशी हळद टाकायची, थोडं फोडणीवर टाकायचं, म्हणून जरा विस्तव मॅनेज करूया, कारण हे सगळं मॅनेज करून थोडं अवघड असतं, कारण गॅस हा एक सिंपल हिंग थोडंसं, आणि हिंग का घालतीये, कारण हिंग असलेले जिथे मसाल्याचे पदार्थ असतात त्याच्यामध्ये हिंग असणं फार आवश्यक आहे। कढीपत्ता वगैरे सगळा धुवून, लसूण वगैरे धुवून सगळी तयारी करूनच आम्ही इथे बसलो होतो। सुंदर असं चुलीवरचं जेवण, जे की आपल्याला फार कमी खायला मिळतं। आता मिरची टाकली आहे। हा ओल्या खोबऱ्याचा मसाला आहे, त्याच्यामध्ये ओलं खोबरं, मिरची, जिरं आणि त्याच्यामध्ये लसूण टाकली जाते। नारळ तर तुम्हाला माहिती आहे कोकणातलं प्रसिद्ध फळ आहे, आणि ते पण नॅचरल असतं। आणि हा मसाला फक्त खास करून डाळीसाठीच आहे। आणि इकडे कोकणामध्ये गोडी डाळ ज्याला म्हणतात ते अशाच प्रकारे बनवली जाते। कदाचित वेगळी मेथड पण असू शकते, पण फारशी मला माहीत नाहीये, पण मला जेवढी माहिती आहे त्या याच्यानुसार मी बनवते आहे। थोडं तेल टाकावं लागतंय असं वाटतंय, कारण मसाला शिजवावा लागतो प्रॉपर टाकल्यावर, कारण हा कच्चा असतो। सगळी तयारी करूनच मग आम्ही सुंदर असा मुंबईकरांसाठी व्हिडिओ बनवत आहोत, कारण मस्त अशी गोडी डाळ आणि त्याच्यासोबत लोणचं आणि साजूक तूप। त्याहून जास्त महत्त्वाचं म्हणजे मुगाची भाजी मोड आलेल्या, आणि ही मिरची हिला तळलेली आहे। हे ना असं प्रॉपर मराठी एक सिंपल असं जेवण आहे, ज्याच्यानी शाकाहारी हेल्थ पण चांगली राहते, आणि त्याहून जास्त म्हणजे चुलीवरचं। आणि त्याची चव ना खूप असं बोलतात ना, गॅसपेक्षा एक वेगळी अशी चव असते। जसं आपण एका मातीच्या भांड्यात काही जेवण बनवतो ना, सेम तसं चव खरंच खूप वेगळी असते। आणि थोडं कठीण आहे मुंबईकरांना इकडे येणं, तसं फारसं कठीण नाही म्हणा, पण प्रवास आहे 8 तासांचा। वंदे भारत लवकर येते बरं, बाकीच्या गाड्या स्लो येतात। हे आता मसाला शिजवावा लागतोय प्रॉपर, मसाला शिजवल्यानंतरच फोडणी घालायची। आपण ह्यामध्ये हिंग टाकलेला आहे, कारण मसाल्याचा पदार्थ हा कधीही थोडा पोटाला घातक होऊ शकतो, म्हणून आता ही पूर्ण डाळ ह्याच्यामध्ये ऍड करायची। सुंदर अशी डाळ आपली फोडणीला घालून झाली आहे। ही बघा, ही नुसती डाळ सुद्धा तुम्ही पिऊ शकता, नुसती डाळ सुद्धा पिऊ शकता, कारण ह्याच्यामध्ये खूप जास्त प्रोटीन
जसं म्हणतो ना, खोबरं खूप चांगलं फळ आहे आणि कोकणामध्ये खोबरं हे खूप जास्त प्रमाणात भेटेल तुम्हाला, म्हणजे नारळ, ओले नारळ. आपण सुंदर अशी ना नॅचरल कोथिंबीर कापतोय, कारण ह्या डाळीला ना कोथिंबीर बेस्ट, त्याच्याशिवाय डाळ बनूच शकत नाही ती. असायलाच हवी, असायलाच हवी. आता आपण ही अशी कोथिंबीर कोथिंबीर टाकतोय आणि बघायला गेलं ना, हे जेवण ना सहजासहजी मुंबईमध्ये मिळत नाही, कारण मुंबईची ही धावपळ खरंच वेगळी आहे गावातल्यापेक्षा. गावातली शांतता. हां, आणि बघायला गेलं मुंबईमध्ये एवढा टाइम पण नसतो आपल्याला हे सगळं एवढं काम. काय बोलतात त्याला, पंचपक्वान्न कसं असतं तसं कधी आपण खात नाही बऱ्याचदा. आता आपण मीठ टाकूया. जसं म्हटलं जातं मिठाशिवाय चव नाही जेवणाला, तसं हे मीठ टाकलंय. मीठ मस्त असं जेवण झालेलं आहे. मला तर ना डाळ बघून भूक लागली आहे, कारण किती दिवस अशी गोडी डाळ, भात, लोणचं आणि तळलेली मिरची असं जेवण प्रॉपर असं झालंच नाही आहे, आणि आज आम्ही ते जेवणार आहोत. तुम्ही पण या जेवायला. नक्की. कोणाला जमेल कोकणात यायला जेवायला. आणि कोकणातलं जेवण उत्कृष्ट असतं आणि फारसं हे नसतं, म्हणजे हायजेनिक नाही, रासायनिक खतापासून बनलेलं फारसं नसतं काही, म्हणजे भाज्या, हिरव्या भाज्या, परत कोथिंबीर, मिरची, खोबरं ज्याला म्हणतात की नारळ, जे कोकणातले आहेत ते फारसे सेंद्रिय खतापासून